आणि हा स्कोप काय सध्या पाठीमागचं रिझन सांगतो. आज नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट हा सगळ्यात मोठा ग्रोथचा क्लस्टर आहे. कारण काय की कुठल्याही एरियामध्ये ज्यावेळेस इंटरनॅशनल स्टँडर्डचं ज्यावेळेस एखादं एअरपोर्ट येतं तर त्याच्यामुळे बरेचसे उद्योगधंद्यांना तिथे वाव मिळतो. मग आता बरीचशी लोक काय म्हणतात, यार इथं जी सर्वसामान्य लोक जी आवक जावक करतात त्या लोकांना त्याचा काय बेनिफिट, लोकांना त्याचा काय बेनिफिट, जे कधी एअरपोर्टला जातच नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे जो आजूबाजूचा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होतो त्याचा बेनिफिट त्यांना होतोय. आजूबाजूचा मार्केटची डिमांड वाढते त्याचा बेनिफिट त्यांना होतोय. म्हणजे कसा नाही कसा त्यांच्यावरती कुठून नाही कुठून त्याचा इम्पॅक्ट होतो. आपण जर एरियातल्या डेव्हलपमेंटला बघितलं, जसं की फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की इंडियामध्ये म्हणजे 2021 नंतर इंडियामध्ये एक नवीन इंडस्ट्री खूप मोठ्या लेवलला वर्क करते, ती म्हणजे डेटा सेंटर. आज इंडियाची जी डेटा सेंटरची जी रिक्वायरमेंट आहे ती 10 बिलियन स्क्वेअर फीटची, यानी की 10 करोड स्क्वेअर फीट. त्यातला आता मला वाटतं माझ्या अंदाजे की 20% डेटा सेंटर इंडियामध्ये आता बिल्ड व्हायला चालू झालेले आहे. म्हणजे अजून 80% डेटा सेंटर बनायचे. आणि त्याच्यावरती त्यांनी हे स्टेटमेंट केलं होतं की 65% ऑफ द इंडिया रिक्वायरमेंट कॅपॅसिटी ही रायगड जिल्ह्यामध्ये बनली जाणार आहे. 6.5 करोड स्क्वेअर फीटचा डेटा सेंटर हा नवी मुंबई आणि तिसऱ्या मुंबईमध्ये बनला जातोय. आणि त्याच्यामुळे देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई, ज्याच्यामध्ये आयटीचे जॉब अवेलेबल नव्हते आतापर्यंत, कारण मुंबईचा जो इन्फ्रास्ट्रक्चर आहे तो आयटीला परवडेबल नव्हता. तो आयटी सेक्टर आता इकडे मला डेव्हलप होताना भविष्यामध्ये दिसतोय. दुसरी इंडस्ट्री, आज इंडियामध्ये ज्या इन्स्टिट्यूटच्या एकही इन्स्टिट्यूट नव्हत्या, एज्युकेशन, आज पुण्याला शिक्षणाचं माहेरघर म्हणलं जातं. बरोबर. बट तरी सुद्धा इंडियामधून आज मुलं युएसला, युकेला, ऑस्ट्रेलियाला शिकायला जातात आहे. कारण त्या स्टँडर्डच्या इन्स्टिट्यूट अजूनही आपले नाही आहे. त्या स्टँडर्डचं एज्युकेशन आज सर एअरपोर्टच्या सबबमध्ये 750 एकर जागा एडू सिटीसाठी सिडकोने अलॉटेड केली. त्याच्यानंतर आज जिथे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट बनलंय ते टर्मिनल 1 आणि टर्मिनल 2 हे पॅसेंजरसाठी, बरोबर. पण टर्मिनल 3 जे आहे हे कार्गोचं इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे. त्या कार्गो एअरपोर्टला चांगली गोष्ट अशी की बाजूला जेएनपीटी पोर्ट आहे, त्याच्यामुळे तुमची लॉजिस्टिक इंडस्ट्री पण तिथे खूप मोठ्या लेवलला ग्रोथ बघताना मिळेल. आणि जिथे लॉजिस्टिक ग्रोथ होतं तिथे असेंबल इंडस्ट्री यानी की फॅक्टरीज खूप मोठ्या लेवलला तिथे रनआउट होतं. ह्या सगळ्या इंडस्ट्रीला तिथे खूप मोठा स्कोप आहे सर येणाऱ्या टाइम पिरियडमध्ये. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी युट्यूबवर जाऊन बँटर विथ चेतन सर्च करा.